पोलीस निरीक्षक साहेब चार्ज घेतला आणि आज पत्रकारांची बैठक घेतली. सर, एक जनतेला उद्देश काय सांगणार आणि तुमचं एक बहुचर्चित जे काम आहे नशाबंदीचा, दारूबंदीचा, त्याबद्दल काय सांगणार सर? आज या ठिकाणी हिमायत तालुक्यातील सर्व गावकऱ्यांना व सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी कायद्याचं पालन करावे. कोणीही चुकीचं काम करणार नाही किंवा कायद्याचं कोणी उल्लंघन करणार नाही. जर कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी एवढं सांगेल की कायद्याचं कोणी उल्लंघन करू नये. त्याचबरोबर जे दारूचं व्यसन आहे या गावामध्ये आल्यानंतर माहीत झाले की मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण जास्त असल्यामुळे डॉक्टरांच्या सहकार्याने गावोगावी कॅम्प घेऊन त्यांना औषध देऊन त्यांना दारूतून मुक्त करण्याची डॉक्टरच्या मदतीनं, पोलिसांच्या मदतीने व पोलीस पाटलांच्या सहकार्यानं तिघांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी कॅम्प घेऊन मोहीम सुरू करत आहोत. सदरची मोहीम ही गुरुवारपासून सुरू होत आहे. सुरुवातीला 8 गाव आपण निवडलेले आहेत. त्या गावामध्ये गुरुवारपासून सुरू होऊन जाईल. सर, कशा प्रकारचं हे प्रोसेस असेल की नशाबंदीमध्ये तुम्ही 8 जे गाव निवडले त्याच्यावर कशा प्रकारे तुम्ही कारवाई करता? डॉक्टर असतील, पोलीस असतील आणि पोलीस पाटील असतील, गावामध्ये तंबाखू, बिडी, सिगरेट आणि दारू पिण्याचं ज्यांना व्यसन आहे त्यांना ते औषध देऊन त्यांचं प्रबोधन करून, मन परिवर्तन करून डॉक्टर त्यांना ते औषध देतील. औषध पिल्यानंतर त्यांचं ते व्यसन करण्याची इच्छाच संपून जाणार त्याच्यामध्ये. अशा प्रकारे त्यांना ते मुक्त करण्याचं काम, व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलं जाईल. सर, आपलं जास्त फोकस नशाबंदीवर आहे, परंतु तालुक्यामध्ये अवैध धंदे जसे की रेती, गुटखा आणि सुरुवातीला बोललो की जे काही चुकीचं आहे, यावर आपला फोकस राहील का? जे गैरकायदेशीर आहेत, प्रत्येक गैरकायदेशीर कामाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्या वतीने सर तालुकावासियांना काय आवाहन केलं जाईल? सर्वांना, तालुक्यातील सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात, कुणी चुकीचं काम करू नये. जे कोणी चुकीचं काम करते किंवा गैरकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांच्या शाळकरी मुलींना जे चिडीमार मुलं जे सांगतात त्याच्याबद्दल आपण काय ऍक्शन घेणार? त्याबद्दल सीडीमार पथक करून त्यांच्यावर योग्य दंडात्मक कारवाई केली जाईल. सर, याचबरोबर काही दिवसापूर्वी हिमायतनगर शहरामध्ये चोरीचे गाड्या हे खूप मोठ्या प्रमाणात आढळले होते आणि त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती. तरी यामध्ये अद्यापही या गावामध्ये खूप अशा गाड्या आहेत त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत आणि ते उदरनिर्वाह त्यांच्यावरच आहे. त्याच्यावर कशा प्रकारची कारवाई असणं आणि कशा प्रकारचे तुमचे निर्णय? त्याचा अभ्यास करून किंवा त्याच्यावर विशेष मोहीम राबवून त्याच्यापर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाहनधारकांना काय आव्हान असेल सर आपलं? वाहनधारकाला विनंती आहे की सोबत जे आरसी बुक सोबत बाळगावे, लायसन्स सोबत बाळगावे. सोबत नसेल तर कमीत कमी मोबाईल मध्ये तरी आरसी बुकचा त्यांचा फोटो असावा कमीत कमी त्याच्यामध्ये. आणि सर काय गाडीच्या सायलेन्सरचा करण्याकरता आवाज लोकांना त्रास होतोय सर. ते मोठमोठे आवाजाचे सायलेन्सर